खूप छान लिहिलेस तू. आधीच्या 2 थोड्या फालतू होत्या, पण ही खूप छान लिहिलेस तू. आवडले मला हे. वाटलं नव्हतं एवढं छान लिहिशील तू. तुझ्या त्या मोर्चातल्या घोषणांपेक्षा पण खूप भारी लिहिलेस तू एकदम. थँक्यू. वहिनी बॉस, काय मी जसं तिला गाईड केलं होतं ना तसंच तिने लिहिलं. मस्त एकदम. म्हणजे मला उत्स्फूर्तपणे 3 ओळी सुचल्या होत्या, त्या रचल्या, मग हिनं त्याच्यात एक ओळ ऍड केली आणि एवढी चांगली झाली. अजून काही लिहिलेस तू? हो हो, ऐक. हा. समाजसेवा हीच ओळख ज्यांची, जनतेचा उद्धार हाच ध्यास ज्यांचा, ज्यांच्या कार्याची गती सुसाट, घरोघरी डंका त्यांच्या नावाचा. वा, हा, वा वा, किती छान लिहिलेस ग तू. मी काय म्हणत होते, तू ना ती उगाच मोर्चा बिचांमध्ये पडलीस ग. तू ना खरं लिहिलं पाहिजेस. तुझ्या हातात ना एक छान असं लिखाण आहे, असं खूप छान लिहितेस तू. तू मोठी होऊन ना कवयित्री होऊ शकतेस. हा, कोरोना हिने लिहिलेला मजकूर घ्या आणि तो प्रेस मध्ये द्या आणि मोठे बॅनर छापा. येस वहिनी बॉस, लगेच सांगतो. अजून बरीच काम आहेत, पण जशी वेळ येईल तसं आम्ही तुला सांग. ठीक आहे? हो. फोन उचलू? हे ना. हॅलो. हा बोल श्रद्धा. हो हो, येते कॉलेजला. हो बस निघालेच, आलेच. हो हो. कॉलेजला जायचंय? हो, ते खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, ते अटेंड करावंच लागेल. जा, आपण जाताना इकडे एक फेरी मारून जा. ते कसं आहे, प्रिन्स साहेबांना मला हा तू लिहिलेला मजकूर वाचून दाखवावा लागेल ना. त्यांना जर काही बदल करावेसे वाटले तर ते तुलाच करावे लागणार आहे. हा चालेल. वहिनी साहेब, मी पण येतो. कुठे निघालास? ते आपल्या नवीन फॅक्टरीचं आता काम सुरू झालंय ना, तर तिकडे आता खोदकाम सुरू झालंय. आज JCP येणार आहे, तर जरा लक्ष ठेवायला पाहिजे ना. JCP बोलवल्यात? खोदकाम करायचंय, तिकडेच लक्ष असू द्या म्हणजे झालं नाही का? हो. या. वहिनी बॉस, मी पण येऊ? चालता हो. ती मुलगी आज घरात कुठेच दिसली नाही. म्हणजे या घरात लहान मुलगी कोणीच राहत नाही. मलाच नक्की भास झाले असणार. उगीच ना मी नको तेवढा विचार करत बसले. कोण होतं तिकडे? ती मुलगी? ही कुठे गायब झाली? 100च्या स्पीडने गेली की काय? इथे इकडे आहे. पण ती तिकडे का जाते? वहिनी साहेबांनी बघितलं तर वाट लागेल. शक्ती, 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 शक्ती.
अरे इथे इथे काय करतेस तू? कॉलेजला जायला निघाली होतीस ना? आता काय दिवसा डोळ्या पण झोपेत चालायची सवय लागली का तुला? वहिनी साहेबांनी बघितलं असतं ना, राडा झाला असता राडा. एकतर आधीच त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलंय घरभर फिरू नका म्हणून. विसरलीस का तू? नशीब माझं लक्ष गेलं म्हणून. त्यांनी बघितलं असतं ना, तुझं काही खरं नव्हतं. हे बघ ऐक, वहिनी साहेबांचं ना घरभर सगळीकडे सगळीकडे अगदी बारीक लक्ष असतं. लक्षात ठेव, काळजी घे जरा. हा चल. चालत का चाललीस? वाटलं तर मी सोडतो ना बाईकवर. नाही नाही नको, मी जाईन पायी पायी. अगं काल परवापर्यंत झोपेत चालत होतीस, आता दिवसा डोळ्या तंद्रीत चालायला लागलीस का? हा उगाच नको तिथे भरकटत जाशील. हे बघ, तुझ्या काळजीपोटी बोलतोय. काय कुठेतरी भरकटत गेलीस, हरवलीस तर उद्या आप्पांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांना हॉस्पिटलमधून आणायला कोण जाणार? लक्षात आहे ना? हो. आणि नको उगाच रिस्क घेऊस. कालच्या सारखी पुन्हा कुठे बेशुद्ध होऊन पडलीस तर बघ. म्हणजे तुला वाटत असेल तर बस, नाहीतर राहू दे. वस्तारा बोललं ते खरं असेल का? का मला हिची सतत मदत करावीशी वाटते? असे तर आम्ही एकमेकांना नजरेसमोर धरत नव्हतो, पण आता अचानक तिच्याबद्दल आपलेपणा का वाटू लागलाय? यालाच प्रेम म्हणतात का? ए अगं ती गाडी. ए तू मागे काय बघतोस? पुढे बघ. हॅलो, हा श्रद्धा बोल. शक्ती कुठेस? अगं वाजले किती? तू येणार आहेस ना कॉलेजला? अगं हो हो निघाले, गाडीवरच आहे. कुणाच्या? मी ना तुला येऊन सगळं सांगते. हा आलेच. अगं ओ ओ थांबा 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 थांबा. अहो काय झालं काय? थांबा थांबा. अहो काय झालं? सांगतो. ही गाडी तुमच्याकडे कशी काय? अहो माझ्याकडे कशी काय? माझी आहे म्हटल्यावर गाडी माझ्याचकडे असणार ना. ही गाडी तुमची आहे? हो. अहो ही गाडी तर मॅडमची आहे. यांची असेल, पण मी गाडी आहे ना त्या गॅरेजवाल्याकडून घेतली आहे, आणि ही गाडी या मॅडमनेच विकली आहे गॅरेजवाल्याला. तुम्हाला नाही बोलल्या का? विकली का? अहो आता ते मला काय ठाऊक. हे बघा, मला निघायचंय. सकाळ सकाळ ना माझ्या वेळेचा खोळंबा नका करू. मी निघतोय आता. अहो असलो आवाज. गाडी का विकली? इथून ना कॉलेजला जायला एक शॉर्टकट आहे, मी निघते. एक मिनिट, मी काहीतरी प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर द्या मग जा. गाडी का विकली? माझी गाडी होती, विकली. तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे? आप्पांनी तुझ्या बर्थडेच्या दिवशी तुला गिफ्ट म्हणून दिली होती ना गाडी, ती विकली का? गरज, पैशांची गरज. जेव्हा समोर दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही, तेव्हा माणूस त्याच्या जवळची कुठलीही वस्तू विकायला तयार होतो, मग ती वस्तू त्याच्यासाठी कितीही मौल्यवान असली तरीही. अगं पण आप्पांच्या हॉस्पिटलचा खर्च तर सरकारने केला ना, आणि आता तुला नोकरी पण लागली आहे, मग गाडी विकायची काय गरज? अरे नोकरी आत्ता लागलीये, पगार मिळायला अजून महिनाभर वाट बघावी लागेल. इडलीचा स्टॉल बंद झालाय, घरात रोजच्या खर्चाचे पैसे नकोत का? कधी कधी मनात नसतानाही काही निर्णय घ्यावे लागतात. अप्पांनी पै पै जमा करून माझ्यासाठी ती गाडी विकत घेतली होती, मला कॉलेजला जायला. मी ना कॉलेजला पायी जायचे, खूप थकायचे. अप्पांना ते बघवलं नाही. मी अप्पांना किती वेळा सांगितलं की अप्पा, आपण एखादी सेकंड हँड सायकल विकत घेऊ.
पण ते म्हणाले की माझी मुलगी आणि जुन्या सायकलने कॉलेजला जाईल. नाही, शक्यच नाही. त्यानंतर 2 दिवसांनी माझ्या वाढदिवसाला त्यांनी ही गाडी मला सरप्राईज म्हणून आणून दिली. अप्पांनी खूप केलंय रे माझ्यासाठी. मला खूप सुखात आणि प्रेमात वाढवलंय. मला हवं नको ते सगळं दिलंय. पण मी त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकले. बघ ना, मी त्यांच्या नकळत त्यांनी घेऊन दिलेली गाडी सुद्धा विकली. जाऊ दे, असू दे. इथून एक शॉर्टकट आहे, मी निघते. थांब ना, मी सोडतो तुला बाईकने. चल. नाही, नको, थँक्यू इथपर्यंत सोडल्याबद्दल. शंभू महादेवा, अरे का असं वागतोस चांगल्या लोकांशी? जवळच्या वस्तू विकून गरजा भागवता येतात रे, पण दुःख तर कायमचं राहतं ना मनात. देवी आई, लेक्चर सुरू झालं नसेल ना म्हणजे मिळवलं. अगं नसेल झालं, तू स्ट्रेस नको घेऊ. शक्ती, शक्ती, ऑल ओके? हो मॅम. वाटत नाहीये. परत काही घडलंय का? हो, ती मुलगी मला पुन्हा दिसली. मी मागे म्हणलं तसं तुझा भूतकाळ शोधायचा प्रयत्न केलास? नाही मॅम. मला काय वाटतं, आपण आहे ना देवळात जाऊया, गुरुजींना विचारूया ना की तुझ्या बाबतीत असं का होतंय ते. श्रद्धा, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, देव आणि अध्यात्म या गोष्टींवर माझा विश्वास नाही. पण माझा विश्वास आहे. तुझा नसला तरी माझा विश्वास आहे. मला ना खात्री आहे देवाच्या दारातच आपल्याला मार्ग दिसेल. तू एकटीच जा आणि मार्ग शोध. मी येणार नाही. शक्ती, निरीश्वरवादी किंवा नास्तिक असणं हा तुझा पर्सनल चॉईस असू शकतो, पण तेच अंतिम सत्य आहे हे समजणं तुला चुकीचं वाटत नाही? मॅम, मला यात काहीच चुकीचं वाटत नाही. म्हणजे देवाचं मला आजपर्यंत कधीच जिवंत दर्शन झालं नाही, किंवा कुठल्याच संकटातून देव मला सोडवायलाही आला नाही. मग जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचं अस्तित्व मानणं म्हणजे केवळ बालिशपण आहे. चुकतेस तू शक्ती. इतकी कठोर होऊ नकोस. अगं, या विश्वाचं रहस्य पूर्णपणे अजूनही उलगडलेलं नाहीये. मी फिजिक्सची टीचर असून सुद्धा कित्येक प्रश्नांची उत्तरं मलाही मिळालेली नाहीयेत अजून. मॅम, आय एम रिअली सॉरी, पण तुम्ही प्रोफेसर असून सुद्धा हे बोलताय. मॅम, देव अस्तित्वात असल्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? देव अस्तित्वात नाहीच ह्याचा काही पुरावा आहे तुझ्याकडे? नाही ना? मग पुरावा नसताना एखाद्या गोष्टीचं अस्तित्व नाकारणं हे मला तरी चुकीचं वाटतं. हे बघ, देव आहे की नाही यापेक्षाही महत्वाचं त्याच्यामुळे कित्येक लोकांना जगण्याचा आधार मिळतोय, विश्वास मिळतोय, हे अमान्य करून चालणार नाही. बरोबर. बर, देवाचा विषय आपण थोडा वेळ बाजूलाच ठेवूया. हे कार्ड घे. हे डॉक्टर देशमाने माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना जाऊन भेट. तुला भासांचे जे त्रास होत आहेत ना त्याविषयी त्यांच्याशी जाऊन बोल. काही लपवू नकोस. हे खूप अनुभवी डॉक्टर आहेत. नक्की भेट त्यांना. हो मॅम, नक्की जाते. चल जाऊया. हा. फिरतीच झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, गेलो मी नाव. ये भावा, अरे बंदूक कुठे आहे? आणली नाही का? ते काय खेळण्या का रे वस्ताऱ्या सगळीकडे मिरवायला? सरकारांसोबत असतो ना तेव्हा असते माझ्याकडे. सरकार घरी असले की ते घरी ठेवून घेतात. काय झालं? मूड ठीक दिसत नाही तुझा. शक्तीने तिची स्कूटर विकली यार. पैशांची गरज होती ना तिला. तिच्या आप्पाने पै जमा करून तिच्यासाठी स्कूटर घेतली होती, विकली. पैसा किती महत्वाचा असतो रे वस्ताऱ्या. या जगामध्ये ना पैशाशिवाय जगणंच मुश्किल आहे. सगळी सोंग आणता येतील पण पैशाचं सोंग नाही आणताय. खरं आहे भावा. माझ्याकडे खूप पैसे असते तर मदत तरी केली असती तिला, पण मी काहीच नाही करू शकत.
सरकारांकडे मागायचं तर आधीच आम्ही देणेकरी आहोत. त्या शक्तीसाठी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं. आता परत ते गाडीसाठी पैसे घ्यायचे म्हटलं तर काय करायचं काय सुचतच नाही. ए भावा तू टेन्शन घेऊ नको ना. मला सांग, शक्ती मॅडमनी ती गाडी कुणाला विकली आणि ती आपल्याला परत हवी असेल तर किती पैसे द्यावे लागतील? एका गॅरेजवाल्याला विकली तिने गाडी. ते काहीतरी 10,000ला विकली म्हणे. तर त्याने ती रिपेअर करून 25,000ला दुसऱ्या माणसाला विकली. आता जर ती गाडी परत मिळवायची असेल तर आधी आपल्याला त्या माणसाला जाऊन भेटायला पाहिजे. आता तो पण माणूस परत 25,000 मानेल की नाही माहित नाही, का वाढीव किंमत सांगतोय. पण 25,000 तर पाहिजेत ना. कुठून आणायचे पैसे तेच कळत नाही. पण काहीतरी करायला पाहिजे यार. अरे होईल, शंभू महादेवाच्या कृपेनं काहीतरी मार्ग निघेल ना. अरे निघेल कसला, निघालात म्हणून समज ना. म्हणजे अरे थांब सांगतो. तुझं सगळं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटतंय ना की हा सगळा भासाभासांचा खेळ सुरू झालाय तुझ्या आयुष्यात. पण डॉक्टर, हे भास मला का होत असतील? तू दिलेल्या माहितीवरून एक गोष्ट क्लिअर आहे, तुला डिप्रेशन किंवा हार्मोनल इम्बॅलन्स याची लक्षणं अजिबात दिसत नाहीयेत. हा, स्ट्रेस असू शकतो. म्हणजे तुझ्या वडिलांचा अपघात झालाय, तुमचं इडलीचं दुकान बंद पडलंय आणि शिवाय घरची परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे तुला हा त्रास होऊच शकतो. हो, मलाही तसंच वाटतंय. आणखी एक कारण असू शकतं, तो म्हणजे तुझा पास्ट. म्हणजे तुझ्या भूतकाळात अशी एखादी घटना ज्याने तुझ्या मनावर आघात झालाय किंवा एखादा अपघात वगैरे असं काही झालंय? डॉक्टर, तिला तिचा भूतकाळच आठवत नाहीये. काय? हे कसं शक्य आहे? अहो डॉक्टर, तुम्ही हिचं काय ऐकताय? माझ्या भूतकाळात असं काहीही घडलं नाहीये ज्याने मला आज त्रास होईल. पण तुला जर काही आठवतच नसेल तर हे इतक्या कॉन्फिडेंटली तू कसं म्हणू शकतेस? कारण मी माझ्या अम्मा आणि अप्पांना भेटल्यापासून माझ्या आयुष्यात आजतागायत असं काहीच घडलं नाहीये ज्याने मला दुःख होईल किंवा मी डिप्रेशनमध्ये जाईल. मी माझा वर्तमान स्वीकारलंय. मी माझ्या वर्तमानात खूप खुश आहे आणि मला माझा पास्ट जिथवर आठवतो तिथवर सगळं चांगलंच घडलंय एवढंच माझ्या लक्षात आहे. इनफॅक्ट मला एवढंच लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, आता तू जे म्हणतेस ना तसंच आपण मानून चालू. डॉक्टर, पण याच्यावर काहीतरी उपाय असेल ना? हो, आपण औषधं सुरू करतोय. मी औषधं लिहून दिली आहेत. ह्याच्यात एक गोळी लिहून दिली आहे. जेव्हा तुला असा त्रास होईल तेव्हा ती गोळी घेत जा. आणि पुन्हा असेच भासाभास व्हायला लागले तर नक्की इकडे परत ये. ओके डॉक्टर, थँक्यू. तुमची फीस कुठे द्यायची? बाहेर काउंटरवर जमा कर. हो. श्रद्धा, तू बाहेर उभी राहा. मी आलेच फीस देऊ. हे घे. वस्तऱ्या, एवढे पैसे? अरे आजवरच्या कमाईतून साठवलेत आणि उधारी पण बरीच होती ना, ती सगळी जमा झाली. म्हणजे आता ती बँकेत टाकायला जाणार होतो मी, पण नको, आता तुलाच देतोय. म्हणजे 25,000 नाही आहेत, 2,000 कमी आहेत. हे घे पैसे आणि गाडी आणून दे त्या मॅडमना. नाही वस्तऱ्या, तुझ्या मेहनतीचे पैसे ठेव, मला नको. अरे पण त्याच्यावर फक्त माझा हक्क आहे असं कोण बोललं तुला? हा, अरे तुझ्या प्रेमासाठी एवढं आपण नक्कीच करू शकतो ना भावा. घे. प्रेमासाठी? अरे भावा, तुला टेन्शन आले आणि मी कायच मदत करू शकत नाही असं कसं होईल? अरे तू आपला जिगरी आहे ना भावा. आई बा नंतर जीवा पाडकोणावर प्रेम केलं असेल ना, हे फक्त तुझ्यावरच केलं मी. आणि आता जास्त विचार करू नकोस, हे पैसे घे आणि जा. नाही वस्तऱ्या, हे राहू दे. तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत. तू ते बँकेत टाकायला चालला होता ना, जा बँकेत टाक, जा. मला नको. भावा, अरे माझ्या मेहनतीचं असलं तरी ती मेहनत तुझ्यामुळेच करू शकलो ना मी. हे जे सलून उभं आहे ते तुझ्यामुळेच आहे. हे सलून उभं करायला तुझ्याच खिशातला पैसा खर्च झाला ना. तो काही कष्टाचा नव्हता का? आणि तेव्हा मी नकार दिला असता तर तू ऐकलं असतं का माझं? नाही ना. आणि आपण दोघं वेगळे आहोत का रे? भाऊ मानतो ना आपण एकमेकांना. मग भावाच्या नात्यानं आणि हक्कानं सांगतोय, हे पैसे घे आणि शक्ती मॅडमची गाडी परत आणून दे.
मस्तऱ्या तर ते पैसे देऊन आपण गाडी जरी परत मिळवली तरी ती शक्ती परत घेईल की नाही माहित नाही. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव काय, ते लय स्वाभिमानी आहे ती. ते समज मान्य आहे भावा, पुढे जे काय होईल ना ते पुढचं पुढे बघू, पण आता ती गाडी मिळवणं गरजेचं आहे. अरे इडली अप्पांसाठी घे ना पैसे, त्यांच्यासाठी ती गाडी लय महत्वाची आहे. अब तू आत्ताच्या आता त्या गॅरेजवाल्याकडे जा, त्याला हे पैसे दे आणि गाडी घेऊन ये. ते सगळं ठीक आहे रे, पण भीती वाटते की ती शक्ती माझं ऐकणार नाही, माझ्यावरच गरजेल. अरे पण हे तुझ्यासाठी नवीन आहे का भावा? आणि समजा शक्ती मॅडमने गाडी नाही ना घेतली तर ती गाडी आपल्याकडे ठेव ना. पण इडली अप्पा घरी यायच्या आधी ही गाडी त्यांना दारात दिसायला हवी. अरे